नमस्कार, मी प्रशांत कदम. ABP माझाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजसुद्धा पुन्हा विषय सुप्रीम कोर्टाचाच आहे. सलग 2 दिवस आपण सुप्रीम कोर्टातल्या घडामोडींचा अर्थ समजून घेतोय, काय नेमके त्याचे कंगोरे आहेत हे समजून घेतोय. आणि आज जे घडलेलं आहे त्याचा तर महाराष्ट्रातल्या सत्ताकारणावरती मोठा परिणाम होणार आहे. कारण आज सुप्रीम कोर्टानं सुनावणी पूर्ण करताना काही महत्त्वाच्या 2-3 बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. आजचं सगळं प्रकरण समजून घेण्याआधी एक गोष्ट ही पण लक्षात ठेवली पाहिजे की सुप्रीम कोर्टामध्ये एखादी ऑर्डर आल्यानंतर, एखादं पाऊल सुप्रीम कोर्टानं उचलल्यानंतर लगेचच दिलासा कुणाला, फटका कुणाला या चर्चा सुरू होतात. पण कधीकधी दिलासा हा तात्पुरता असतो. अंतिम निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाचा येणं बाकी असतं. दरम्यानच्या काळातला हा दिलासा कायमस्वरूपी टिकेलच असं पण नसतं. ही एक एवढी बाब जी आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. आज काय झालं? आज सकाळी सुनावणीला सुरुवात झाली. जवळपास तासभर ही सुनावणी झाली आणि काल हरीश साळवे जे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत त्यांचे प्रश्न जे आहेत, नेमके क्वेश्चन ऑफ लॉ काय आहेत हे त्यांना पुन्हा सबमिट करायला कोर्टानं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी ते आज सबमिट केले. खरं तर काल थोडीशी सरन्यायाधीशांची गोंधळाचीच परिस्थिती झालेली होती की शिंदे गटाचे प्रश्न नेमके काय आहेत, काय त्यांना हवं आहे हेच कोर्टाला कळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना हे पुन्हा सबमिशन कोर्टानं करायला सांगितलेलं होतं. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टानं 3-4 बाबी महत्त्वाच्या स्पष्ट केलेल्या आहेत. एकतर निवडणूक आयोगातली जी कार्यवाही आहे, निवडणूक आयोगानं सुद्धा जे आपलं पॅरलल काम सुरू केलेलं आहे, चिन्हासंदर्भातली लढाई वगैरे वगैरे, तर ते काम थांबवावं अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी होती. तर त्याच्या संदर्भात कोर्टानं आज काय म्हटलं? कोर्टानं थेट आदेश तर निवडणूक आयोगाला दिलेले नाही आहेत. अर्थात तसे आदेश कायदेशीरदृष्ट्या सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला देऊ पण शकत नाही. पण या निर्णयातली सुप्रीम कोर्टाची जी भाषा आहे ती बघता अप्रत्यक्षपणे मात्र त्यांनी ते तसं सांगितल्याचं वाटतंय. कारण त्यांनी आज सांगितलं निवडणूक आयोगाच्या वतीनं अरविंद दातार हे युक्तिवाद करत होते, वकील. त्यांनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या दरम्यान कामकाज तर तुमचं चालू ठेवा, पण तुम्हाला कुठलाही महत्त्वाचा निर्णय जो आहे, लँडमार्क डिसिजन जो आहे तो या दरम्यान तुम्ही घेऊ नका. कुठलीही प्रेसिपिटिव्ह ॲक्शन म्हणजे की ज्याचा या सगळ्या घटनांवर परिणाम होईल अशी कुठली ॲक्शन तुम्ही याच्यामध्ये घेऊ नका. म्हणजे साहजिक आहे, सोप्या भाषेमध्ये चिन्ह कुणाचं, कुठल्या गटाचं, ते फ्रीज होणार का, मग शिंदे गटाची राजकीय ओळख काय, हे निवडणूक आयोगाला लगेच ठरवता येणार नाही. ते नुसते बाजू ऐकून घेतील, तारीख देऊ शकतील, पण हे काम त्यांनी करू नये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे गटाची जी मागणी आहे की निवडणूक आयोगाचं काम दरम्यानच्या काळात थांबावं, तर या स्थगितीच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो सुद्धा आम्ही सांगत नाही, पण निवडणूक आयोगानं तो त्यांच्या विवेकानं घ्यावा. म्हणजे एक प्रकारे स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाच्या म्हणजे कामाला एक प्रकारे चालू तर ठेवलं आहे, पण मोठा निर्णय जो आहे तो कुठलाही त्यांना घेता येणार नाही. आणि त्यामुळं एक प्रकारचा बॅलन्स जो आहे तो निवडणूक आयोगाच्या या संदर्भात सुप्रीम कोर्टानं केलेला आहे. आणि तो का महत्त्वाचा होता? कारण कालच्या सुनावणीमध्ये पण आपल्याला लक्षात आलं असेल की कपिल सिब्बल युक्तिवाद करताना म्हणत होते की शिंदे गटाचा गेम प्लॅनच हा आहे की त्यांना निवडणूक आयोगातून एखादी ऑर्डर मिळवायची आहे आणि ती मिळवली की मग सुप्रीम कोर्टामध्ये वेळकाढूपणा करत आपलं सरकार जे आहे ते चालवायचं आहे. आणि त्या दृष्टीनं हा आयोगासंदर्भातला आदेश जो आहे तो महत्त्वाचा आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातलं काही ठरत नाही तोपर्यंत चिन्हासंदर्भातला सुद्धा कुठला डिसिजन येणार नाही, हे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीतून स्पष्ट झालेलं आहे. आता दुसरी बाब अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातली किंवा अपात्रतेच्या संदर्भातल्या अधिकाराची. तर त्याच्या संदर्भात जैसे थे स्थिती जी आहे ती थोडक्यात कायम राहिलेली आहे. कारण आज कोर्टानं कुठेही हे स्पष्ट केलेलं नाही आहे की हे अधिकार अध्यक्षांना आहेत किंवा नाहीत. आणि त्यामुळं आधीची जी स्थिती होती तीच कायम राहिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेता येत नाही आहेत, निवडणूक आयोगाला सुद्धा निर्णय घेता येत नाही आहेत. दोघांचेही हात तसे थोडेफार बांधलेले आहेत. आणि सुप्रीम कोर्ट एक प्रकारे हे सांगते की अनेक किचकट गोष्टी आहेत, त्या जोपर्यंत ठरत नाहीत तोपर्यंत याच्यामध्ये तुम्ही लगेच कुठली कारवाई जी आहे ती करू नका. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे ते लार्जर बेंचकडे जाणार का? तर त्याच्या संदर्भात कोर्टानं हे सांगितलेलं आहे की दोन्ही बाजूचे मुद्दे लक्षात घेऊन येत्या सोमवारी जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आम्ही हे स्पष्ट करू की हे प्रकरण जे आहे ते विस्तारित पीठाकडं, घटनापीठाकडं जाण्याची गरज आहे का. घटनापीठाकडं म्हणजे 5 न्यायमूर्तींचं किमान जे पीठ असतं ते घटनापीठ असतं आणि सध्या 3 सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
जर तसं झालं, घटनापीठाकडे हे प्रकरण गेलं, तर अर्थातच वेळ खूप जाईल आणि तो वेळ खूप जाणं हे सुद्धा उद्धव ठाकरे गटाला या सगळ्या स्थितीमध्ये परवडणारं नाही आहे. दुसरी गोष्ट थोडीशी कोर्टाबाहेरची ही आहे की सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत, जे या सध्या प्रकरणाची सुनावणी करत आहेत, ते 26 ऑगस्टला रिटायर होणार आहेत. म्हणजे त्यांचा निवृत्ती काळ जवळ आलेला आहे. कालच रात्री 9:30 वाजता केंद्र सरकारनं त्यांना एक पत्र दिलेलं होतं की तुम्ही तुमचा उत्तराधिकारी कोण आहे हे आम्हाला कळवा. ही नेहमीचीच प्रथा असते, पण काल ती झाल्यानंतर त्याचा एक म्हणजे नेहमीचाच एक अर्थ असा असतो की जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते उत्तराधिकारी शोधण्याची किंवा त्याचं नाव डिक्लेअर होतं, त्याच्यानंतर त्या सरन्यायाधीशांनी जे आहे ते थोडंसं त्यांच्या कामातनं थोडंसं बाजूला व्हावं किंवा महत्त्वाचे प्रशासकीय डिसिजन जे आहेत ते घेऊ नयेत. अर्थात जर अगदी तातडीनंच निर्णय घ्यायचा असेल तर रमण्णांना त्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुठलीही आडकाठी येत नाही, हे पण तितकंच खरं आहे. न्यायिकदृष्ट्या त्यांचे जे निर्णय आहेत ते कोणी थांबवू शकत नाही. आता आजच्या या सगळ्या सुनावणीमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग हा होता की हरीश साळवे जे युक्तिवाद करत होते त्याला खोडून काढताना म्हणजे हरीश साळवेंचं म्हणणं होतं की अँटी डिफेक्शन लॉ हा अँटी डिसेंट लॉ होऊ शकत नाही. म्हणजे काय तर पक्षांतरबंदी कायदा म्हणजे मतविरोधी कायदा होऊ शकत नाही, म्हणजे पक्षांतर्गत मतविरोधी कायदा बनू शकत नाही. म्हणजे आम्ही या ठिकाणी कुठलंही पक्षांतर केलेलं नाही आहे, आम्ही पक्षामध्येच काहीतरी गोष्टी मांडतो आहे, तर त्या पण करायला आम्हाला वाव नाही आहे, हे योग्य नाही आहे. हे सांगताना त्यांचं हे वाक्य होतं की अँटी डिफेक्शन लॉ हा अँटी डिसेंट लॉ होऊ शकत नाही. पण त्याच्यावरतीच सरन्यायाधीशांचा प्रतिप्रश्न होता की पण मग व्हीपची नियुक्ती कशासाठी आहे, व्हीपचं काम काय. कारण व्हीप काय करतो तर पक्षाशी संबंधित जे नियम कायदे आहेत त्याचं पालन करण्याची गरज व्हीपद्वारे सांगितली जाते आणि व्हीपचं उल्लंघन जे आहे ते पक्षविरोधी मानलं जातं. आणि त्यामुळं हे आर्ग्युमेंट जे आहे ते किंवा हा प्रश्न जो आहे तो सुद्धा या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा आहे की तुम्ही म्हणताय की पक्षांतर आम्ही केलेलं नाही आहे, पण जर व्हीप या ठिकाणी नेमला गेलेला आहे घटनेनुसार, तर त्या व्हीपचा मग उपयोग काय, त्याचा तिथं असण्याचा फायदा काय, हा सुद्धा प्रश्न स्वतः न्यायमूर्तींनीच या ठिकाणी विचारला आणि तो या सगळ्या दृष्टीनं जो आहे तो महत्त्वाचा आहे. अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आजच्या सुनावणीमध्ये झालेली आहे ती म्हणजे युक्तिवाद करताना हरीश साळवेंचं एक वाक्य. समोरची बाजू म्हणजे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करत होते की या लोकांचं डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते कसं होऊ शकतं किंवा ते झालं पाहिजे. तर त्याच्यावरती प्रतियुक्तिवाद करताना हरीश साळवेंनी असं म्हटलं की जरी समजा आम्ही सगळेच्या सगळे लोक डिस्क्वालिफाय झालो तरीसुद्धा पुढची निवडणूक लढताना आमचा मूळ पक्षाचा दावा जो आहे मूळ पक्षावरचा तो कसा काय कुणी हिरावून घेऊ शकतं. आता हे वाक्य जे आहे ते 2-3 अँगलनी खूप महत्त्वाचं आहे. एकतर अशा पद्धतीची शक्यता पहिल्यांदाच या सुनावणीच्या दरम्यान दिसली. शिंदे गटानं बंड करताना ही शक्यता विचारात घेतली आहे का माहिती नाही, पण हरीश साळवेंच्या बोलण्यामध्ये त्या शक्यतेचा विचार जो आहे तो पहिल्यांदाच आज सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीच्या दरम्यान दिसलेला आहे. म्हणजे जर आम्ही डिस्क्वालिफाय झालो तरीसुद्धा आमचा मूळ पक्षावरचा दावा म्हणजे काय तर जरी तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफाय केलं तरीसुद्धा आम्हीच मूळ पक्ष आहोत आणि म्हणून पुढची निवडणूक लढताना आम्हाला आमची पार्टी, आमचं चिन्ह, आमची ओळख जी आहे ती कायम राहिली पाहिजे, हा एक प्रकारे दावा जो आहे तो त्यांच्या या बोलण्यातून आलेला आहे. आणि त्यामुळे हे वाक्य राजकीयदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मला माहिती नाही की शिंदे गटातल्या त्या सगळ्या बंडखोर आमदारांनी या शक्यतेचा विचार केला आहे की नाही की जर डिस्क्वालिफाय झालं तर पुढे काय. कारण एक बाब इथं कुणी जर लक्षात घेत नसेल तर सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते किती वर्षांसाठी असतं तर ते असतं 6 वर्षांसाठी. म्हणजे जवळपास एक निवडणूक पुढची तुम्ही लढू शकत नाही जर तुम्ही डिस्क्वालिफाय झालात तर. आणि त्यामुळे असं नाही आहे की म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं जरी असं वाटत असेल की डिस्क्वालिफिकेशन जरी झालं तरी आम्ही पुढची निवडणूक लढताना आमचा मूळ पक्षावरचा दावा कायम राहतो. हे डिस्क्वालिफिकेशन एकदा जर झालं तर ते 6 वर्षांसाठी होतं आणि त्यामुळं हा 6 वर्षांच्या काळामध्ये एक टर्म जी आहे विधानसभेची ती संपून जाते. हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि त्यामुळं हरीश साळवेंनी नेमका हा युक्तिवाद का केला असेल किंवा ही शक्यता त्यांच्या बोलण्यामध्ये का आली हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती आजची सुनावणी झालेली आहे. आता सोमवारी जेव्हा हे सगळं प्रकरण समोर येईल तेव्हा ते लार्जर बेंचकडे जातं आहे
की याच खंडपीठासमोर हा सगळा निकाल जो आहे तो लावला जातो आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कारण आत्तापर्यंत तरी कोणी लार्जर बेंचची मागणी केलेली नाही आहे. आजसुद्धा कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरे गटाकडनं युक्तिवाद करत होते ते असं म्हणत होते की आम्हाला असं वाटत नाही की या सगळ्या मुद्द्यांसाठी लार्जर बेंचची गरज आहे. साहजिक आहे की उद्धव ठाकरे गटाला या सगळ्या प्रकरणाचा निकाल तातडीने लागावा असं वाटतंय. कारण या सगळ्यामध्ये वेळसुद्धा खूप क्रुशल आहे आणि त्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जाता जाता राहिला तो हा आहे की रमण्णा 26 ऑगस्टला रिटायर होत आहेत. त्यांच्या रिटायरमेंटच्या आधी ते स्वतःच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून जाणार की नव्या सरन्यायाधीशांच्याकडे हे सगळं प्रकरण जातं आहे हे सुद्धा आता बघावं लागेल. तर हा होता आजच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा एक थोडक्यात अर्थ. काही 2-3 प्रश्न मी जसे तुम्हाला सांगितले ते या सगळ्या दरम्यान खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुढच्या काही काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या राजकारणावरती सुद्धा होताना दिसेल. पुन्हा सोमवारी काय होतं आहे ते बघूयातच. पण आज जे घडलेलं आहे ते का महत्त्वाचं आहे, काय काय याच्यातलं गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्रभावी ठरू शकतात हे आपण समजून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती काही क्लॅरिफिकेशन हवं असेल तर ते सुद्धा जरूर कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंटला आम्ही थेट उत्तर जरी देऊ शकत नसलो कधी कधी वेळेअभावी तरी त्या वाचत मात्र नक्की असतो. तुमच्या सगळ्या सूचनांचं स्वागत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.